मना सज्जना एक जीवी धरावे, जनी आपुले हित तुवा करावे. रघुनायका वीण बोलो नको हो, सदा मानसी तो निजध्यास राहो. श्रीराम. तुझं चांगलं तुलाच करून घ्यायचं आहे, पण ते साध्य होण्यासाठी रघुनायकाचा ध्यास तू घे, असा या श्लोकाचा अर्थ सांगता येईल. चांगलं काय आणि वाईट काय हे ओळखून आपल्याला वागता आलं पाहिजे. तसंच आपलं हित नक्की कशात आहे हेही ज्याचं त्यालाच कळतं. अशी हितकर गोष्ट मिळवताना कष्ट तर करायचेच आहेत, पण उगीच वाटेल ती बडबड करू नये. वितंडवाद टाळावेत. बोलतानाही विवेक ठेवावा. तसेच आत्मस्तुती व अहंकार टाळावा. कायम खरे व नम्रपणाचेच बोलावे. आपलं मन सारखं कुठेतरी भरकटत असतं आणि त्यात कायम विचारांची मालिका चालू असते. पण या अखंड विचारांमध्ये कामाचा किंवा उपयोगी पडेल असा एखादाच विचार असतो. तुम्हाला शाळेत दिलेला प्रोजेक्ट पूर्ण करायचा असेल तर चांगला विचार करता यायला हवा ना. खरं तर असे छोटे छोटे प्रोजेक्ट्स करून तुम्ही त्या विषयाशी अधिक चांगले जोडले जाणं, ते पूर्ण करायचा ध्यास लागणं, तो पूर्ण करताना नवनवीन कल्पना सुचणं आणि मन एकाग्र होणं अपेक्षित आहे. पण खरं सांगा, हा प्रोजेक्ट पूर्ण कोण करतं? आई ना. प्रोजेक्टमध्ये घरच्यांची मदत घ्या, पण त्यामागे विचार तुमचा असू दे. प्रोजेक्ट करायला आईला फक्त तुम्ही मदत करू नका, तर जसा होईल तसा प्रोजेक्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न ठेवा. पण ह्यासाठी एकाग्रता आणि नव्या कल्पना सुचणं हे महत्त्वाचं आहे. ते कसं जमेल हा प्रश्न आहे. जर आपल्या डोक्यात फक्त आणि फक्त तेवढ्यापुरता तोच विचार असेल तर नक्की जमेल, हो ना. तसंच अजून एक गंमत सांगते. गणिताचे फॉर्म्युला, पाढे, टेबल्स किंवा कविता पाठ करायचे असतात ना. शाळेचं दप्तर भरताना, स्कूल व्हॅनची वाट पाहत उभे असताना, जिना चढता उतरताना ही टेबल्स किंवा कविता म्हणायची सवय लागली तर पाठांतरही होईल आणि मनही कुठे भरकटणार नाही. तसेच डोक्यात चांगलेच विचार राहतील. हेच थोड्या वेगळ्या शब्दात आणि वेगळ्या उदाहरणासाठी समर्थ आपल्याला सांगत आहेत. मनात स्मरण आणि तोंडाने सतत देवाचेच नाव घ्या, म्हणजे इतर कोणतेही विचार मनात येणारच नाहीत. तोंडानेही अपशब्द बाहेर येण्याऐवजी देवाचे नावच येत राहील. तुम्हाला तुकाराम महाराजांच्या गोष्टी माहीत आहेत. देहू गावातील एका शेतकऱ्याचे शेत राखायचे काम करत होते तुकाराम महाराज. पण तिथेही विठ्ठल नामात दंग राहिले. इतकेच काय, त्यांचे सारे अभंग इंद्रायणीत बुडवायला लावले काही विघ्न संतोषी माणसांनी, पण ते शांतपणे इंद्रायणी काठी विठ्ठल नामात रममाण राहिले. तोंडातून कोणताही अपशब्द आलाच नाही त्यांच्या. विठ्ठलाशिवाय दुसरं काही नव्हतंच. म्हणूनच आपले काम करत देवाचे स्मरण करायचे, त्याचे नाव घ्यायचे, असे समर्थ सांगतात. जय जय रघुवीर समर्थ.